तिचे अंग थरथरत होते. मग मी माझे ओठ तिच्या ओठांपर्यंत नेले. माझे गरम श्वास तिच्या गालांना स्पर्श होऊ लागले. मग मी अशा ठिकाणी स्पर्श केला की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. माझ्या त्या स्पर्शाने परीच्या मनात माझ्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली. आम्ही दोघे एकमेकींच्या मिठीत घट्ट सामावून गेलो. मग परीने हळूहळू आपला गाऊन बाजूला केला आणि ते दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. कारण अशी तर नेहाही करत नव्हती. पण इतकी जागरूकता परीच्या डोक्यात कशी आली याचा विचार मी करू लागलो. परीला खूप घाई झाली असल्यामुळे तिने आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि तब्बल अर्धा तासापर्यंत आम्ही. मित्रांनो, मी आज तुम्हाला माझी आणि माझ्या सासू मावशीची सत्यकथा सांगणार आहे. आमच्या दोघांमध्ये माझी सुंदर साली पण आली. कथा खूपच सुंदर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. मित्रांनो, माझे नाव विजय आहे. माझे लग्न होऊन नुकताच 1 महिना झाला होता. माझ्या बायकोचे नाव नेहा होते. नेहा दिसायला खूप सुंदर आणि बोलायला अगदी मनमोकळी होती. आमच्या दोघांचे अरेंज मॅरेज झाले होते. जेव्हा मी नेहाला पाहण्यासाठी गेलो होतो तेव्हा पहिल्या नजरेतच ती माझ्या डोळ्यात फिक्स झाली होती. कारण तिच्या शरीराची बनावटच तशी होती. तिची उंची 5 फीट 2 इंच होती आणि बाकी मापे 35 आणि 27 अशी होती. जेव्हा आमच्या एकमेकांशी ओळखीचा कार्यक्रम होता त्यावेळी एक बाई नेहापेक्षाही त्या घरात सुंदर दिसत होती. नंतर मला समजले की ती बाई नेहाची मावशी होती. तिच्याही शरीराची बनावट ही नेहापेक्षा जास्त कडक होती. मग लग्नानंतर जेव्हा आमच्या मधुचंद्राच्या रात्रीची वेळ आली तेव्हा नेहा न घाबरता थेट माझ्याजवळ येऊन बसली. मला असे वाटत होते की यापूर्वी तिच्या अशा अनेक रात्री निघाल्या असाव्यात. पण ती माझी चुकीची शंका निघाली. कारण जेव्हा मी नेहासोबत भरभरून प्रेम करू लागलो होतो त्याचवेळी मला तिच्या त्या ठिकाणाचा आनंद असा मिळत होता की तो मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. कारण जी मला नवीन गाडी चालवण्यात मजा येत होती त्यावरून मला समजले होते की माझ्या हातात आलेली गाडी ही सेकंड हँड नव्हती. मग नेहाने हळूच आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि तिच्या समोरचे दृश्य पाहून मी माझे भानच हरपलो. मी जागेवरून न हालता थोडा वेळ एकटक नजरेने तिच्याकडेच पाहत होतो. कारण माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता की जो मी इतक्या जवळून पाहिला. मग मी आणि नेहाने मधुचंद्राच्या रात्रीचा भरभरून आनंद घेतला. त्यामुळे नेहाने माझ्या मनात तिच्यासाठी वेगळीच जागा निर्माण केली. सकाळी आम्ही दोघेही उशिराने उठलो. घरातील सर्व मंडळीही बाहेरगावी गेली होती. तेव्हाच नेहाच्या आईचा फोन तिच्या मोबाईलवर आला. मग त्या दोघींमध्ये तासभर गप्पा चालल्या. त्यानंतर नेहा आमच्या बेडरूमच्या दाराजवळ येऊन उभी राहून मला सांगू लागली, अहो ऐका ना, आमच्या गावाजवळ जत्रा भरलेली आहे आणि ती जत्रा 1 महिना चालते. माझ्या आईबाबांनी सर्वांनी येण्याचे आमंत्रण दिले आहे. आपल्यालाही बोलावले आहे. नेहा गाऊन घालून त्या ठिकाणी उभी होती. तिची अदा इतकी कातिल आणि खतरनाक होती की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. मग मी तिला म्हणालो, नेहा, मला इथे माझे खूप काम आहे. असे कर, तू एकटीच जा, मी तुला घ्यायला येईन. मग नेहा दाराच्या पडद्याला आपल्या बोटात गुंडाळून माझ्याशी बोलू लागली, तुम्ही असं काय करता? फक्त 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. मी आईला सांगून आपला खोली तिथे एक वेगळी करून टाकीन. मग नेहाने हळूहळू आपला गाऊन गुडघ्यापर्यंत उचलला आणि मला म्हणू लागली, ज्या प्रकारे तुमचे मन माझ्याशिवाय लागत नाही त्याचप्रमाणे त्या ठिकाणीही मी तुमच्यासोबत सावलीसारखी फिरेन. जोपर्यंत तुम्हाला हवे आहे
तोपर्यंत तुम्ही माझ्याशी भरभरून प्रेम करा. मला कुणी काही म्हणणार नाही, पण ही छोटीशी गोष्ट तरी मान्य करा. मग मी नेहाला म्हणालो, नेहा, घरी कोणीच नाही. सगळे बाहेरगावी गेले आहेत आणि इथले काम मलाच पाहावे लागणार आहेत. जर काही गडबड झाली तर खूप मोठा गोंधळ होईल. तू माझी गोष्ट समजून घे. तेवढ्यात पुन्हा नेहाच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन आला आणि ती तिथेच उभी राहून बोलू लागली. थोड्या वेळाने ती स्वतःहून माझ्याजवळ येऊन तिने तो फोन मला दिला. मी जसे हॅलो म्हणालो तेवढ्यात तिकडून मला आवाज आला, अरे जावई बापू, या ना घरी, खूप मजा येईल. एकदा का तुम्ही आमच्या गावाची जत्रा पाहिलात ना तर तुम्हाला जावेसे वाटणार नाही. मग मी त्यांना म्हणालो, कोण बोलत आहे? मग त्या मला म्हणाल्या, तुझी सासू मावशी बोलते आहेत. तुझा फोन नंबर आहे का? मग मी त्यांना म्हणालो, हो, हा माझा फोन नंबर आहे. काय झाले? मग मी त्यांना सांगू लागलो, कारण हा नंबर माझा मोबाईलमध्ये सेव्ह नव्हता म्हणून विचारत होतो. मग त्या म्हणाल्या, जावई बापू, तुम्ही जत्रा पाहायला येताय ना? आमच्या गावात सगळे फक्त तुमचीच वाट पाहत आहेत. उद्या सकाळी लवकर या. मग संध्याकाळी आपण सगळे एका गाडीने जत्रामध्ये फिरायला जाऊ आणि तमाशा पण आलेला आहे, ते पण सोबत पाहूया. सासूचे बोलणं ऐकताच तेथे जाण्याचा प्लॅन केला. मी लगेच माझ्या मावशी सासूबाईंना म्हणालो, ठीक आहे, मी येतो आणि नेहालाही घेऊन येतो. पण 2 दिवसापेक्षा जास्त थांबणार नाही, कारण माझी इथले कामही थांबेल. मी असे सांगितल्यावर नेहा धावतच माझ्याजवळ आली आणि थेट माझ्या अंगावर बसून तिने आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि माझ्याशी भरभरून प्रेम करू लागली. मग मी आणि नेहाला उद्या तिच्या माहेरी जाण्यासाठी तयारी करू लागलो. नेहा खूपच आनंदित होती. मग आम्ही फ्रेश होऊन जाण्यासाठी लागणारे सामान पॅक केले आणि उद्या सकाळी 9 वाजेच्या सुमारास माझ्याच गाडीने नेहाच्या माहेरी जाण्यासाठी निघालो. आमचे घर आणि नेहाचे माहेरचे अंतर हे कमीत कमी 80 किलोमीटर एवढे होते, म्हणून 2-2.5 तास आम्हाला जाण्यासाठी लागले. बरोबर 12:30 वाजता आम्ही नेहाच्या घरी येऊन पोचलो. घरी आल्या आल्या सर्व आमचीच वाट पाहत होते. खूप थाटामाटात आमचे स्वागत झाले. मग शेवटी मी गाडीतून सामान काढण्यासाठी तिथेच थांबलो. मग माझे लक्ष अचानक समोरून येणाऱ्या व्यक्तीकडे गेले. ती म्हणजे नेहाची मावशी. ती माझ्याजवळ येऊन म्हणाली, जावई बापू, खूप उशीर केलास यायला. काय नेहाला सोडायला मन होत नव्हते का? अजून नुकतेच लग्न झाले आहे. कोणता नवरा आपल्या बायकोपासून दूर राहू इच्छितो? थोडे आमच्याकडेही लक्ष ठेव. मग तिने मला म्हणाले, एक बॅग मला दे. मग नेहाच्या मावशीने माझ्या हातातून एक बॅग घेतली आणि आम्ही घरात आलो. घरात नेहाची सर्व चुलत बहिणी आणि तिचे मामा व मामी आलेले होते. आमचे नुकतेच लग्न झालेले असल्यामुळे माझ्या सासऱ्यांनी जावईपैकी मलाच बोलवले होते. नेहा तिच्या घरात आलेल्या चुलत बहिणीमध्येच व्यस्त झाली होती. माझ्याकडे घरात पाहणारा कोणीच नव्हता. तेवढ्यात नेहाची मावशी माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, जावई बापू, तोंड धुवून जेवण करायची वेळ झाली आहे. तुम्हीही गाडी चालवून खूप थकला असाल. ती जणू माझ्या सालीच आहे असं माझ्याशी फ्री बोलत होती. तेव्हा मी त्यांना म्हणालो, हो मावशी, खूप थकलो आहे आणि खूप भूकही लागली आहे. मग तोंड हात धुवून आल्यावर मी, माझे सासरे आणि चुलत सासरे आम्ही सर्वजण जेवणासाठी बसलो. जेवण छान बनवले होते. जेवण झाल्यावर मला खूप झोप येत होती, म्हणून नेहाने तिच्या आईला सांगितल्याप्रमाणे आमची खोली वरती वेगळी ठेवली होती.
मी थोडाच वेळ आराम केल्यानंतर नेहा तिच्या बहिणी आणि सुंदर मावशी माझ्या खोलीत आल्या. त्या सर्व बहिणींनी गाऊन घातले होते आणि मावशी साडीत होत्या. त्या सर्व बहिणी माझ्याच बेडवर माझ्या आजूबाजूला बसल्या आणि नेहाला सांगू लागल्या, अरे नेहा, जिजाजी खूप कमजोर झाले आहेत. तू त्यांच्याकडे नीट लक्ष देतेस की नाही? तेव्हा नेहा म्हणाली, मी त्यांच्याकडे नीट लक्ष देते. यांना वेळेवर जेवणही देते आणि जे जेवण त्यांनी खाल्ले आहे ते पचण्याचा मार्गही मी त्यांना शिकवते. तेव्हा नेहाची लहान बहीण त्यांना विचारू लागली, दीदी मला सांग ना, तो मार्ग कोणता जो जेवण केल्यानंतर नवरा आपल्या बायकासोबत करतो? तेव्हा तिची मावशी म्हणाली, तो मार्ग मी तुला तुझ्या लग्नाच्या दिवशी सांगेन. आता तू खूप लहान आहेस. आता तुझ्या जिजाजींना झोपू दे. बिचारे गाडी चालवून थकले आहेत आणि आज संध्याकाळी त्यांना आपल्यासोबत जत्रा पाहायला गाडीत जायची आहेत. तेव्हा नेहाच्या मावशीने सर्व मुलींना खाली पाठवले आणि त्या मला म्हणाल्या, जावई बापू आरामात झोप, कुणी तुला त्रास देणार नाही. नेहाला तुझ्या खोलीत पाठवते, मग तुला अजून चांगली झोप येईल. तेव्हा मी मावशींना म्हणालो, नाही, आता तिला पाठवू नका. तिला काही काम नाही. रात्र झाली की ती नीट माझ्यात खोलीत येईन. एवढे बोलून त्या माझ्या खोलीतून बाहेर गेल्या. त्या सर्व मुलींनी मिळून माझी झोप मोडली होती, म्हणून मी यावेळी झोपण्याऐवजी मोबाईल पाहत राहिलो. मग थोड्याच वेळाने नेहाची लहान बहीण परी तिच्या बहिणीला न सांगता माझ्या खोलीत आली. तिचेही वय लग्नाचे झाले होते. तिच्यासाठी तिचे आई वडील चांगले स्थळ पाहत होते. मग तिला म्हणालो, काय झाले परी, तुझी काही वस्तू इथे विसरलीस का आणि काय काम होते? तेव्हा परी मला म्हणाली, जिजाजी खरं सांगा ना, जेवण केल्यानंतर प्रत्येक नवरा आपल्या बायकोसोबत काय करतो? कारण काही दिवसात माझेही लग्न होईल. नेहा दीदी जेवण केल्यानंतर असे काय करते की तुम्ही खुश होता? तेव्हा मी परीला म्हणालो, तुला खरंच जाणून घ्यायचे आहे का? पण माझे मन मानत नाही, कारण तू अजून लहान आहेस. मग परी मला म्हणाली, अरे मी लहान नाही, मी पूर्ण 21 वर्षाची आहे. तेव्हा मी परीला म्हणालो, अच्छा बाबा, माझी चूक झाली, तू खूप मोठी झालीस. मग मी परीला सांगितले, परी, जर तुला ही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर आधी दार बंद करून ये. जर कुणी आपल्याला पाहिले तर हंगामा होईल, कारण हे काम बंद दाराआडच केला जातो. परीने ते पटकन उठून दाराला कडी लावली आणि ती माझ्याजवळ येऊन बसली. परीने यावेळी गाऊन घातला होता. ती दिसायला खूप सुंदर होती, पण शरीराने नेहापेक्षा पातळ होते, पण दिसायला नेहासारखीच होते. आणि मलाही माझ्या हातात आलेली संधी सोडायची नव्हती, कारण ही अशी संधी होती की ती स्वतःहून माझ्याजवळ चालून आली होती. मग परी मला म्हणाली, सांग ना जिजाजी, काय करायचे असते? माझा वेळ वाया जात आहे. तेव्हा मी परीला म्हणालो, अरे हे काही खाण्याची गोष्ट नाही, त्यात हळूहळू मजा येते, नाहीतर काही फायदा नाही. तेव्हा परी मला म्हणाली, ठीक आहे, मग मी माझे डोळे बंद करते. तुम्हाला जे करायचे आहे ते आरामात करा. मग परीने आपले डोळे बंद केले. जेव्हा मी तिचा हात माझ्या हातात घेतला तेव्हा ती खूप हसू लागली आणि म्हणाली, जिजाजी अशी करू नका, खूप गुदगुद्या होत आहेत. तेव्हा मी परीला सांगितले, हा तुझा पहिलाच अनुभव आहे. सुरुवातीला तुला थोडे वेगळे वाटेल, पण घाबरू नको. मग मी माझे हात परीच्या चेहऱ्यावर फिरवू लागलो. तेव्हा परी आपली मान वाकडी तिकडी करू लागली. आता तिच्या श्वासाचा वेगही वाढला होता. तिचे अंग थरथरत होते. मग मी माझे ओठ परीच्या ओठांपर्यंत नेले. माझे गरम श्वास परीच्या गालांना स्पर्श होऊ लागले.
मग मी परीच्या अशा ठिकाणी स्पर्श केला की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. माझ्या त्या स्पर्शाने परीच्या मनात माझ्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली. आम्ही दोघी एकमेकींच्या मिठीत घट्ट सामावून गेलो. मग परीने हळूहळू आपला गाऊन बाजूला केला आणि ते दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो, कारण असे तर नेहाही करत नव्हती. पण इतकी जागरूकता परीच्या डोक्यात कशी काय आली याचा विचार मी करू लागलो. परीला खूप घाई झाली असल्यामुळे तिने आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि तब्बल अर्धा तासापर्यंत आम्ही एकमेकांसोबत प्रेम करत होतो. माझ्यामुळे परीला खूप आनंद येऊ लागला होता. मग मी आणि परीने हळूहळू आमचे कपडे बाजूला केले आणि जेव्हा मी परीचे समोरचे दृश्य पाहिले तेव्हा ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो, असे ते दिसत होते. मग मी आणि परी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम करत राहिलो. तेव्हा परी मला म्हणाली, जिजाची हीच ती गोष्ट आहे का जी जेवणानंतर होते? पण खूप मजा आली. खरंच मलाही तुमच्यासारखा नवरा मिळाला पाहिजे. तेव्हा मी परीला म्हणालो, प्रत्येक माणूस एकसारखा नसतो. प्रत्येकाला वेगळी ताकद देवाने दिली आहे. याला साधी गोष्ट समजून करू नकोस, नाहीतर कुणी दुसरा भेटला तर आयुष्यभर डोक्यावर हात ठेवून रडशील. तेव्हा परी मला म्हणाली, नाही जिजाजी, याचा मी नक्कीच खबरदारी घेईन, कारण खरंच हा माझ्या आयुष्यातला प्रश्न आहे. मग परी माझ्या खोलीतून बाहेर गेली आणि जाताना तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते, कारण तिच्या मनात जो प्रश्न उद्भवला होता त्याचे उत्तर मी तिला खूप जवळून दिले होते. मग अर्धा तासाने नेहा मला फ्रेश होण्यासाठी सांगण्यासाठी आली, कारण आम्हाला संध्याकाळी 6 वाजता जत्रेला जायचे होते. वरच्या खोलीत अटॅच बाथरूम असल्यामुळे काही अडचण नव्हती. मी परीला सांगितले, 10 मिनिटात मी खाली येतो, तू खाली जा. मी पटकन तयार होऊन एकदम सुंदर व्हाईट शर्ट आणि जीन्स घालून खाली आलो. घरासमोर गाडी उभीच होती. घरातील सर्व बायका तयार झाल्या होत्या आणि त्या गाडीजवळ येऊन उभ्या होत्या. सगळ्या एकापेक्षा एक सुंदर दिसत होत्या. फक्त नेहाच्या मावशीची सर्वजण वाट पाहत होते. परीने ही खूप सुंदर ड्रेस घातला होता, त्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती. मग थोड्याच वेळात नेहाची मावशी अशी साडी घालून सर्वांसमोर आली. तेव्हा सर्वजण एकटक नजरेने तिच्याकडेच पाहत होते. ती इतकी सुंदर दिसत होती की असे वाटत होते की आताच तिला आपल्या मिठीत घ्यावे. मग पुढच्या सीटवर माझे सासरे आणि परी बसले आणि मधल्या सीटवर 4 जणांची जागा होती. तेव्हा नेहा माझी बायको मला म्हणाली, मला खिडकीजवळ बसायचे आहे. मग मी नेहाला म्हणालो, तू ड्रायव्हरच्या मागच्या सीटच्या खिडकीजवळ बस, मी इथल्या खिडकीजवळ बसतो. मग माझ्या शेजारी नेहाची मावशी बसली आणि तिच्या शेजारी तिची मोठी बहीण बसली. बाकी सर्व मुली आणि बायका मागे बसल्या. गाडीत सर्वजण बसल्यानंतर ड्रायव्हरने गाडी सुरू केली. मग आम्ही जोरात देवांची नावे घेत गर्जना करून जत्रेला जाण्यासाठी निघालो. माझ्या सासरवाडीपासून जत्रेचे अंतर कमीत कमी 30 किलोमीटर होते. त्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला 1 तास तरी लागणार होता. मागच्या सीटवर बसलेल्या सर्व मुली गाडी सुरू असलेल्या साईनसोबत जोरजोरात गाणे म्हणत होत्या आणि इकडे मी माझा मोबाईल काढून त्यात यूट्यूबवरील व्हिडिओ पाहत होतो. मधल्या सीटवर आम्ही चौघेही एका साईडच्या असल्यामुळे आम्हाला बसायला थोडा त्रास होत होता. मग मी माझा हेडफोन काढून तो कानात लावला आणि बाहेरचा आवाज बंद करून मी मोबाईलचा आवाज ऐकू लागलो. मी यावेळी यूट्यूबवरील शॉर्ट व्हिडिओ पाहत होतो. आमच्या गाडीने वेगही पकडला होता. हळूहळू उजेड संपवून अंधार झाला होता. मग अचानक मी ज्या शॉर्ट व्हिडिओमध्ये रमलो होतो
तो व्हिडिओ माझ्या शेजारी बसलेल्या नेहाच्या मावशीही पाहत होत्या. त्या मावशी दिसण्यात आणि शहरात खूपच ड्रेसिंग होत्या. ती लाल साडीमध्ये खूपच उठून दिसत होती आणि परफ्यूम तर खूपच सुंदर असा वास येत होता. मग एकदा व्हिडिओवर स्लाईड करताना अचानक जाहिरातीत एक वेगळाच व्हिडिओ सुरू झाला. त्या व्हिडिओमधील दृश्य असे दिसत होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. आणि तोच व्हिडिओ मावशींनीही माझ्या मोबाईलवर पाहिला. मला याची भानच नव्हती की माझा मोबाईल कुणीतरी पाहत आहे. तेव्हा त्या मावशी हळूच माझ्या कानात म्हणाल्या, जो व्हिडिओ आपण आता पाहिला तो पुन्हा पाहायला मिळेल का? मग मी आळच्याने मान वळवून मावशीकडे पाहू लागलो. त्या माझ्याकडे पाहून हसत होत्या. मग मी त्यांना म्हणालो, व्हिडिओ नव्हता, ती एक जाहिरात होती. जर अशी जाहिरात पुन्हा आली तर मी तुम्हाला स्पर्श करून सांगेन. तेव्हा मावशी मला म्हणाल्या, काय अप्रतिम जाहिरात होती. असे वाटत होते की कुणीतरी खरंच माझ्यासमोर असे काही करत आहे. आता गाडीत पूर्णपणे अंधार होता. मग मावशींनी मागच्या सीटवरून आपला हात पुढे आणला आणि थेट माझ्या मांडीवर ठेवला. त्यांच्या हातांचा स्पर्श माझ्या मांडीला होताच माझ्या पोटात गुदगुद्या होऊ लागल्या. मी एकदा त्यांचा हात माझ्या हाताने बाजूला केला तरी त्या वारंवार त्याच ठिकाणी हात ठेवत होत्या. मग मी मोबाईल बंद करून हाताची घडी घालून तीच बसून राहिलो. मग मी माझ्या बोटांचा स्पर्श मावशीच्या बोटांना करू लागलो. मावशींनाही माझ्या हाताचा स्पर्श हवासा वाटू लागला होता. मग मी माझा हात थोडा पुढे सरकवून मावशींच्या पेंबीपर्यंत नेला. मावशींचे अंग तापले होते. त्या क्षणी त्यांना माझीच गरज असावी असे मला वाटत होते. मग मावशींनी माझ्या अशा ठिकाणी जोराचा स्पर्श केला तेव्हा माझ्या तोंडातून आई ग असा आवाज आला. मग त्याने तो हात बाजूला केला आणि मला मुद्दाम विचारू लागल्या, जावई बापू काय झाले तुम्हाला? तेव्हा मी त्यांना म्हणालो, नाही काही नाही, माझ्या पायावर चुकून माझाच पाय पडला. तेव्हा मावशी मला म्हणाल्या, मग तुम्ही मोकळेपणाने बसा, जरा जास्त त्रास होतोय का बसायला? मग मी व्यवस्थित बसून पुन्हा मावशींचा हात माझ्या त्या ठिकाणी आला. मी आता काहीच आवाज न करता त्यांच्या हाताचा आनंद घेऊ लागलो. मग मीही हळूहळू हात वर करून मावशीच्या त्या ठिकाणी स्पर्श करू लागलो. त्यांच्या त्या ठिकाणी स्पर्श केल्यानंतर मला असे वाटू लागले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. मावशी आणि मी दोघेही रंगात आलो होतो, पण आमच्यासाठी जागा तशी नव्हती. म्हणून आम्ही एकमेकांसोबत तसाच आनंद घेऊ लागलो. गाडी ड्रायव्हरने एका ढाब्यावर थांबवली. तेव्हा अचानक त्याने गाडीतील लाईट ऑन केली. आमचे हात अजूनही आमच्या त्या ठिकाणी होते. मग लगेच पटकन आम्ही आमचे हात बाजूला केले. तेव्हा मावशी मला म्हणाल्या, जावई बापू थोडा संयम ठेवा, लाईट बंद होतील मग पुन्हा सुरू करू. त्यांनी असे म्हटल्यावर मला खूप आनंद झाला. आम्ही ढाब्यावर उतरून जेवण केले आणि पुन्हा जत्रेला जाण्यासाठी सज्ज झालो. 7:30 वाजेपर्यंत आम्ही जत्रेला येऊन पोहोचलो. जत्रेत फिरताना नेहा माझ्यासोबत न फिरता तिची मावशी माझ्या हातात हात टाकून फिरू लागली. कारण मावशींना माझ्या हाताचा स्पर्श आणि माझे आकर्षण खूपच आवडले होते. जणू तीच माझी बायको आहे असा मला फील येत होता. आम्ही रात्री 12:30 वाजेपर्यंत त्या जत्रेचा आनंद घेतल्यानंतर घरी येण्यासाठी निघालो. घरी येताना मावशी आणि माझे गाडीत तसेच खेळ सुरू झाले. बरोबर 1:30 वाजता आम्ही सासरवाडीला येऊन पोचलो. मला खूप झोप लागत होती म्हणून मी गाडीतून उतरताच माझ्या खोलीत आलो. माझ्या मागे माझी बायको पण आली आणि ती मला म्हणू लागली,
ऐक ना, आजची रात्र मी माझ्या बहिणींसोबत झोपते, कारण त्यांना भेटायचा फार कमी वेळ मिळतो. तेव्हा मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू तिथे त्यांच्याकडे झोप, मलाही खूप झोप येत आहे. एवढे सांगून नेहा तिथून निघून गेली. माझी रूम दुसऱ्या मजल्यावर होती. मी लाईट बंद करून झोपलो होतो. मग अर्ध्या तासाने कोणाचा तरी दारावर थाप मारण्याचा आवाज आला. मला खूप झोप येत होती, तरी अर्धवट डोळे उघडून दार उघडण्यासाठी गेलो आणि तेव्हा मला समोर मावशी दिसल्या. तेव्हा मी आश्चर्यचकित झालो आणि त्यांना म्हणालो, मावशी, काही काम आहे का माझ्याशी? तेव्हा मावशी मला म्हणाल्या, जावई बापू, तुम्ही गाडीत जे काम अर्धवट सोडले होते ते पूर्ण करण्यासाठी आले. तेव्हा मी त्यांना खोलीत बोलावले आणि सोफ्यावर बसवले. तेव्हा मावशी मला म्हणाल्या, अरे जावई बापू, दाराची कडी लावली नाही, कुणी आपल्याला त्रास द्यायला येऊ नये. मग मी दाराची कडी लावून मावशीसमोर येऊन बसलो. तेव्हा मावशीने थेट माझा हात तिच्या हातात घेतला आणि ती मला म्हणू लागली, जावई बापू, तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही गाडीत जे मला दाखवली ती गोष्ट माझ्या नवऱ्यात आजपर्यंत नव्हती. माझी इच्छा आहे की तुम्ही माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करावी जोपर्यंत तुम्ही इथे आहात. तेव्हा मी मावशींना म्हणालो, मावशी, गाडीत माझ्याकडून जी चूक झाली त्याबद्दल मी तुमच्याकडे माफी मागतो. जेव्हा तुमच्या हाताचा स्पर्श माझ्या शरीराला होत होता तेव्हा मी माझ्या भावनांवर नियंत्रण गमावलं होतं. माझे डोके काम करीनासे झाले होते. जे मला समोर चांगले वाटत होते ते मी स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही त्या गोष्टीला इतके मनावर घ्याल हे मला माहीत नव्हते. तेव्हा मावशी मला म्हणाल्या, पहा जावई बापू, कित्येक दिवसापासून मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमासाठी तडफडत आहे आणि ते प्रेम मला आता या क्षणी फक्त तुम्हीच देऊ शकता याची मला खात्री आहे. मग असे म्हणून हळूहळू मावशी माझ्या अगदी जवळ येऊन बसल्या. मीही एक एक पाऊल मागे टाकत होतो, पण जेव्हा माझ्या मागे बेड आला आणि मी त्यावर बसलो तेव्हा मावशी माझ्या शेजारी येऊन बसल्या. मग त्यांनी माझे दोन्ही हात त्यांच्या हातात घेतले आणि ते घट्ट दाबू लागल्या. मी एकटक नजरेने मावशीकडे पाहत लागलो. हळूहळू मावशीने आपले ओठ माझ्याकडे आणले. त्यांच्या ओठांना लावलेल्या लिपस्टिकमुळे त्यांचे ओठ खूपच सुंदर दिसत होते. मला त्यांच्यासोबत वेळ घालवायची खूप आतुरता वाढली होती. मग मावशीने त्यांच्या 2 हुक बाजूला केले आणि मला त्याच्या आतल्या भागात रंगीत पट्ट्या दिसल्या. त्यावरून मी माझ्यावरचे नियंत्रण गमावले. हळूहळू मावशीने कपडे बाजूला केले आणि समोरचे मावशीचे दृश्य मला असे दिसले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. ते दृश्य नेहासोबतही कधी शोधू शकलो नव्हतो आणि तुम्हालाही त्याबद्दल काही सांगू शकलो नव्हतो. असे ते होते. मग मी वेळ वाया न घालवता माझे ओठ थेट मावशीच्या लिपस्टिक लावलेल्या गुलाबी पाकळ्यांवर टिकवले आणि तब्बल अर्धा-पाऊण तास एकमेकांसोबत भरपूर वेळ देत राहिलो. मग हळूहळू मी आणि मावशी एकमेकांच्या मिठीत सामावून गेलो आणि भरभरून प्रेम करत राहिलो. माझ्या आणि मावशीच्या प्रेमाचा रंग हा सकाळी 4 वाजेपर्यंत चालतच राहिला. आता मावशीचे रोजचे नियमन झाले होते. जेव्हा त्यांना खोलीत मी फ्री सापडायचो तेव्हा त्या माझ्यासोबत भरभरून प्रेम करायच्या. मी नेहाला 2 दिवसाचे वचन देऊन त्या ठिकाणी आलो होतो, पण मावशी आणि परीमुळे मला ती जागा सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. मग दिवसा परीला वेळ मिळायचा तेव्हा ती माझ्या खोलीत आनंद घ्यायची आणि रात्री मावशीसोबत मी भरभरून प्रेम करायचो. नेहा तिच्या बहिणींसोबत मस्ती करायची होती. तिला तिच्या नवऱ्याशी काही घेणे देणे नव्हते आणि अशा ठिकाणी मला तिची गरजही पडत नव्हती.
म्हणून अशा प्रकारे मी जत्रा पाहण्यासाठी सासरवाडीत नक्कीच आलो होतो. पण या ठिकाणी मावशी आणि परीसारखा आनंद मला मिळेल याची खात्री नव्हती. पण एके दिवशी मला नेहाच्या मोठ्या बहिणीसोबतही चान्स मिळाला आणि मी आत आलेला चान्स सोडत नाही. पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.